शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना होणाऱ्या मार्गदर्शनामुळे सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन तरुण शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरते असं प्रतिपादन आमदार पी.एन. पाटील यांनी केलं। सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। 5व्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाची आज सांगता झाली। आमदार पी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारोप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या अथक परिश्रमातूनच कोल्हापूर शहराचं थेट पाईपलाईन योजनेचं स्वप्न साकारलं असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून उत्तरोत्तर व्यापक होत असलेलं सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। कष्ट करत राहायला लागते, सातत्याने लोकांसाठी केलं पाहिजे, समाजाला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे या दृष्टीने सातत्याने बंटी पाटलांचा प्रयत्न या ठिकाणी असतोय। आणि कृषी पद्धतीने सुद्धा त्यांचा दुसरा काय स्वतःला पैसे मिळायचा काही उद्योग नाही। सर्वसामान्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना काहीतरी नवीन योजना, नवीन काहीतरी एखादं पीक, नवीन काहीतरी आपल्या शेतीमध्ये करता येईल आणि आपली शेती कशी चांगली करता येईल या दृष्टीने रात्रंदिवस या ठिकाणी प्रयत्न असतोय। एवढी सगळी माणसं रात्रंदिवस त्याच्यामध्ये राबवायची, एवढं सगळं उभा करायचं स्वतःचे पैसे घालून आणि या सामान्य माणसाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिला द्यायचं काम रात्रंदिवस या ठिकाणी बंटी पाटील साहेब करतात। मी मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आमदार सतेज पाटील यांनी प्रदर्शनाला दरवर्षी शेतकरी आणि संबंधित घटकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद आम्हा सर्वांचा उत्साह वाढवणारा असून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत उत्पादन वाढीसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला। 60% लोकसंख्या ही या शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या आहे। जीडीपी म्हणजे आज देशाच्या उत्पन्नामध्ये 18% जीडीपी हा ॲग्रिकल्चर सेक्टर मधून त्या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा पॉझिटिव्ह असला पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात आहे त्या जमिनीतून उत्पन्न जास्त कसं काढता येईल, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न जास्त कसं मिळवता येईल, हा उद्देश आमचा या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रामुख्याने आहे। आणि आम्हाला खात्री आहे की आज नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ॲक्वाफोनिक असेल, वेगवेगळ्या माध्यमातून तंत्रज्ञान आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न आपण करतो। त्याचा फायदा या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात सातत्याने घेईल। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी शेती व्यवसायाकडे कनिष्ठ व्यवसाय म्हणून पाहिलं जात असलं तरी आमदार सतेज पाटील यांच्या या प्रदर्शनामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं जात असल्याचं सांगितलं। या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। कडलास इथल्या विठ्ठल नामदेव पोवार यांचा 6 दाती खिलार खोंडानं चॅम्पियन ऑफ द शोचा मान मिळवला। अदात खोंड खिलार गटात नेरली इथल्या सागर विलास पाटील यांच्या खिलारनं प्रथम क्रमांक, तर वैभववाडी इथल्या अजित संजय पाटील यांच्या 2 दाती खिलारनं द्वितीय क्रमांक पटकावला। या कृषी प्रदर्शनाअंतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा आणि भरड धान्य पाककृती स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांनाही सन्मानित करण्यात आलं। फळ विभागामध्ये नारायण पांडव, महादेव पाटील, चौगोंडा पाटील यांना अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं। भाजीपाला विभागामध्ये सुरगोंडा पाटील यांनी प्रथम, दिवाकर बेडेकर यांनी द्वितीय, तर अण्णाप्पा गुरव यांनी तृतीय क्रमांक पटकावला। फुलपिके विभागामध्ये चंद्रकांत दानोळे, दीपक भंडारी आणि जयदीप पाटील हे विजेते ठरले। ऊस विभागामध्ये अजित सौदे यांनी प्रथम, प्रशांत चांदोबा यांनी द्वितीय, तर विनायक पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला। भरड धान्य पाककला स्पर्धेत पद्मजा माने, अर्चना दानोळी आणि शोभाताई लोहार यांनी यश मिळवलं। महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याअंतर्गत कार्यरत असणारे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लावणारे तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांचाही यावेळी सतेज कृषी सेवारत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, डी.वाय. पाटील ग्रुप, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभलं। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचंही सहकार्य लाभलं।
असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खत व्यापारी कोल्हापूरचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंट्सचे स्वप्नील सावंत, कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला। या समारोप कार्यक्रमावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, DY पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन भारत पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, अमर पाटील, SR पाटील, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, बाजीराव खाडे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर जयवंत जगताप आदी उपस्थित होते।